नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या ह्या भागात तुमचं स्वागत करते। मागच्या वेळी आपण PCOS ह्या सिंड्रोमची माहिती घेतली होती आणि ह्यावेळी आपण PCOD या डिसीजची माहिती घेणार आहोत। चला तर मग मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? PCOD म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज हे आपण आता आज बघणार आहोत। सामान्यपणे हा सुद्धा एक हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे हॉर्मोन जेव्हा गडबडतात त्यातूनच येणारी समस्या आहे आणि ही महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसते आणि हा आजार बऱ्याचशा स्त्रियांना होतो। हा अंडाशयाचा आजार आहे। अंडाशयामध्ये लहान लहान सिस्ट तयार होतात, गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की अंडाशयाचे कार्य बिघडतं आणि मग मासिक पाळी अनियमित होते आणि मेन कारण काय आहेत PCODची तर हॉर्मोनल असंतुलन, त्याच्यामध्ये बिघाड होतो। म्हणजे काय तर एंड्रोजनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये थोडं जास्त वाढतं। पुरुषी हॉर्मोनचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम आपल्या अंडाशयावर होतो। अनुवंशिकता तर असतेच। PCOSमध्ये पण सेम आहे की आपल्या आईकडनं, मावशीकडनं, ह्याच्याकडनं आपल्याला येत असतं। ह्याच्यामध्ये मेन म्हणजे वजन वाढतं, ताण तणाव जास्त जाणवतो आपल्याला, स्ट्रेसफुल वाटतं कधी-कधी आणि काय होतं की शरीरामध्ये ह्या सगळ्या लक्षणांमुळे काय होतं की मासिक पाळीवर ह्याचा परिणाम होतो आणि ती अनियमित होते। आणि सगळ्यात मेन ह्याच्यामध्ये काय होतं तर चेहऱ्यावरती, अंगावरती मोठे-मोठे केस येणं काळे, त्याच्यानंतर झोप कमी होते आपली, वजन झपाट्याने वाढतं, केस गळत असतात, गर्भधारणेमध्ये अडचणी होत असतात। ह्या सगळ्या गोष्टी याचे परिणाम PCODमुळे आपल्या शरीरावर होत असतात आणि ह्याच्यामध्ये मधुमेहाचा म्हणजे डायबिटीज होण्याचाही तेवढाच धोका असतो। त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी आणि ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी आपल्या शरीरात होत असतात ना बायकांच्या शरीरात, तेव्हा काय होतं की आपण खूप या गोष्टींचा जास्त विचार करतो आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य खराब होतं आणि त्याचा जास्तीत जास्त परिणाम अजूनच आपल्या म्हणजे चुकीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो। तर ह्याच्यातनं घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण आजकाल हे PCOD, PCOS बऱ्याचशा मुलींमध्ये, बायकांमध्ये बघायला मिळतं आणि त्याच्यातनं घाबरून काय होतं तर अजून आपला स्ट्रेस वाढतो आणि स्ट्रेस वाढल्याने ते कमी होणार नाही आहे, तर ते वाढणारच आहे। कारण जेव्हा आपला स्ट्रेस वाढतो, आपला कॉर्टिसॉल जास्त रिलीज व्हायला लागतो, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात काय होतं की आपले हॉर्मोन्स पुन्हा बिघडणार आहेत, पुन्हा त्यांचं कार्य बिघडणार आहेत, अनियंत्रित होणार आहेत आणि पुन्हा याचा निगेटिव्हच परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे। तर आता PCOD आणि PCOS हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, डॉक्टरांकडे त्याच्यावरती औषधं आहेत, आपण जातही असतो आणि औषधं आपली चालूही असतील, पण ह्याच्यामध्ये योगा काय मदत करू शकेल? तर खूप प्रमाणात PCOD आणि PCOSमध्ये योगाचा उपयोग होतो। मेन म्हणजे मन आणि डोकं शांत करायचं आणि त्याच्यासाठी प्राणायाम करायचे। वेगवेगळे प्राणायाम मी आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये पूर्ण आपण एक प्राणायामचा एपिसोड केलेला आहे, तर ते तर आहेच आहेत आणि शारीरिक कसरत म्हणजे काय तर व्यायाम, त्याच्यामुळे पण काय होतं की बायकांचा हॉर्मोनल इम्बॅलन्स जो झालेला असतो तो बऱ्याचशा प्रमाणात नियमित व्हायला, त्याचं कार्य सुधारायला मदत होते। त्याच्यामुळे PCOD आणि PCOS ज्या ज्या बायकांना आहेत त्यांनी नियमितपणे योगा करणं, मेडिटेशन करणं गरजेचं आहे, संतुलित आहार घेणं गरजेचं आहे। हे जे डिसीज आहेत हे जरी बरे होणारे नसतील किंवा सिंड्रोम जो आहे हे पूर्णपणे बरे होणारे नसले तरी ह्याच्यावर आपण नियंत्रण तर नक्की आणू शकतो ना, त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो। तर ते प्रमाण कसं कमी करायचं ते आता आपण बघूयात। जसं की मी तुम्हाला सांगितलं PCODमध्ये गर्भाशयामध्ये सिस्ट गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की पाळी अनियमित होते आपली, कधी-कधी महिन्याभराने येते, कधी-कधी 2 महिन्यांनी येते, कधी-कधी 3 महिने होतात, कधी-कधी महिन्यातनं 2 वेळा येते। हे असं सगळं होत असताना शरीरावर आणि मनावर याचे बायकांचे खूप मोठे परिणाम होत असतात। त्यांची मानसिक स्थिती खूप वेळा खराब असते, कारण सतत ह्याच ट्रॉमामधनं जायचं, स्ट्रेसमधनं जायचं, त्यांना ते हँडल होत नाही आणि मग सतत विचार करणं, सतत स्ट्रेसफुल राहणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्याचे आणखीन विपरीत परिणाम आपल्या शरीरावर घडत असतात। त्याच्यामुळे बायकांनी किंवा लहान मुलींना जेव्हा पिरियड सुरू होतात, काही दिवसातच त्यांना कळतं की आपण ह्या प्रॉब्लेममधनं जातोय, त्यांना पण लगेच भीती वाटायला लागते, त्यांनाही त्यातली पूर्ण माहिती नसते आणि विनाकारण या गोष्टींचा स्ट्रेस जास्त होतो। तेव्हा ज्यांना PCOD किंवा PCOS असेल
किंवा तुमच्या मुलींना असेल तर त्यांना आधी डॉक्टरकडे जाऊन त्याची पूर्णपणे माहिती देणं गरजेचं आहे. कुठलीही चुकीची माहिती बाहेरनं मिळण्यापेक्षा आपण स्वतःच आपल्या मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाऊन त्यातली पूर्णपणे माहिती द्यावी आणि ह्याच्यातनं घाबरून न जाता त्याच्यावर उपाय करावेत. आणि व्यायाम आणि योगासनामध्ये तर किंवा प्राणायाम हे तर खूप योग्य उपाय आहेत की ह्या डिसऑर्डर्सना किंवा सिंड्रोम्सना आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर आता आपण बघूयात की ह्या PCODला PCOSला कंट्रोल करणारे किंवा त्याच्यावरती आपण थोडंसं ओव्हरकम करू शकतो, त्यातनं आपल्याला थोडंसं बरं वाटणार आहे, थोड्या गोष्टी नियंत्रित होणार आहेत, अशी कुठली योगासन आणि प्राणायाम आपण करू शकतो आणि आपलं आयुष्य हेल्दी बनवू शकतो. चला तर मग आता मी तुम्हाला त्याची माहिती देते. PCODसाठी खूप योगासनं आहेत आणि ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. नियमित योगाभ्यास केला तर हॉर्मोन्स नक्की संतुलित होतात आणि त्याचे कार्य सुधारते. आणि काय होतं की जे वजन वाढतं आहे ना, ते पण जरा कमी प्रमाणात त्याच्यावरती कंट्रोल येतो. मानसिक ताणतणाव कमी होतो. तर आता आपण बघूयात की आपण कुठली योगासनं ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. कारण योगासनांमध्ये पण बरीच योगासनं आहेत. तर ह्याच्यासाठी कुठली योगासनं आहेत आणि ती कशी करू शकतो, तर ह्याच्यात सगळ्यात मेन योगासन आहे ते बद्ध कोणासन आहे, म्हणजे बटरफ्लाय पोज. ती खूप सुंदर पोज आहे, तुम्हालाही माहिती आहे आणि त्याचे आपल्या पेल्विक मसल्सवर पण खूप छान परिणाम होत असतात. तर बटरफ्लाय पोज ही आपल्या ह्याच्यासाठी सिंड्रोमसाठी खूप चांगली आहे. त्याच्याने रक्तप्रवाहही सुधारतो आणि त्याच्याने गर्भाशयाला एक प्रकारचा चांगला व्यायाम मिळतो, गर्भाशय पण टोन होतं आणि तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. त्याचप्रमाणे पुढचं जे आसन आहे ते आहे भुजंगासन. त्यानेसुद्धा आपल्या पेल्विक मसल्सवर म्हणजे ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण येऊन गर्भाशयाचं कार्य सुधारतं, पाठीच्या कण्याचं कार्य सुधारतं, पोटाचं कार्य सुधारतं. त्याच्यानंतर पुढचं आहे धनुरासन. ही खूप आसनं आहेत. धनुरासननी सुद्धा काय होतं, मेन ह्या सगळ्या आसनांमध्ये ना तुमच्या ओटीपोटावर ताण येतो आणि ओटीपोटाच्या इथे आपलं गर्भाशय असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर ताण आल्यावर तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारून तिथलं कार्य सुधारायला मदत होतं, पिरियड्स नॉर्मल व्हायला मदत होतात. तसं पुढचं आसन आहे मालासन. मालासनसुद्धा आपण जेव्हा करतो जेव्हा आपण फ्लोअरवर बसून जमिनीवर बसून करतो तेव्हासुद्धा आपल्या गर्भाशयाचं कार्य सुधारतं, पोटाचं पचनाचं कार्य सुधारतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, तर आपले पिरियड्स नॉर्मल व्हायला मदत होते, आपले हॉर्मोन्स नॉर्मल व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे पुढचं आहे की आपण सेतुबंधासन. सेतुबंधासनसुद्धा जेव्हा आपण झोपून करण्याचं आसन आहे, जेव्हा आपण कमरेचा भाग वर उचलतो तेव्हा परत आपल्या ओटीपोटावरच ताण येतो आणि त्याने काय होतं की आपले ओटीपोटं किंवा पोटातले जे काही अवयव आहेत त्यांचं कार्य सुधारतं. मेन म्हणजे गर्भाशयाचं कार्य सुधारायला मदत होते. ही जेवढी आसनं दिली आहेत, तुम्हाला ती आसनं मी स्क्रीनवर तर आमच्या येतच असतात, त्यातनं तुम्हाला कळेल. ते करताना तुमच्या लक्षात येईल की ही आसनांचा जो ताण आहे तो जो येतो तो मेन पोटाच्या भागावर जास्त येतो. म्हणजे काय, तर गर्भाशयावरती तो जास्त येणार आहे. त्याच्यामुळे जे काही गाठी निर्माण होतात PCOD PCOSमध्ये किंवा ते अंडी तयार होऊन रप्चर्ड होतात, कुठेतरी त्याला एक संतुलन व्हायला मदत होते, कंट्रोल व्हायला मदत होतं. सतत ह्या गोष्टी ज्या जास्त प्रमाणात होत असतात त्याच्यावर एक नियंत्रण येतं आणि त्याचं कार्य सुधारतं. जेव्हा गर्भाशयाचं कार्य सुधारतं ना, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आपल्या गर्भाशयाचं कार्य बिघडलेलं असतं. आणि काय होतं की जेव्हा तुम्ही ते कार्य सुधारवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करायला लागता, प्राणायाम करायला लागता, तेव्हा त्याचं कार्य सुधारतं आणि याचा त्रास कमी होतो आणि तुमच्या लक्षात येईल की तो त्रास कमी झाल्यानंतर तुमचे पिरियड्स पण नियमित होतात. अगदी जे 2-2 महिन्यांनी येत असतील किंवा 15 दिवसांनी येत असेल त्याचंही 2 महिन्याच्या ऐवजी वेळेत यायला लागतात किंवा ह्याचंही 15 दिवसाच्या ऐवजी थोडं पुढे जायला लागतात आणि तो त्रास कमी व्हायला लागतो. हळूहळू तुमचा मानसिक त्रासही आणि कमी व्हायला लागणार आहे. तर मानसिक त्रासासाठी हे सगळे योगासनं तर मी तुम्हाला सांगितलीच आहेत. त्याच्यामध्ये सर्वांगासन पण खूप सुंदर आहे. म्हणजे सर्वांगासनामध्ये सगळ्यात खूप सुंदर आसन म्हणलं गेलं आहे. सर्वांगासन म्हणजे पूर्ण आपण शरीराचा आपल्या भार घेतो आणि वरती उचलतो. तुम्हाला सर्वांगासनाचं पण इथे तुम्हाला नाव सगळं स्क्रीनवर येत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही शोधायची गरज लागणार नाही. सर्वांगासन जर तुम्ही बघितलं किंवा तुमच्या योगा इन्स्ट्रक्टरकडे तुम्ही जाऊन शिकला तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात पण हॉर्मोन्स खूप जास्त प्रमाणात नॉर्मल व्हायला मदत होते. परत ही सगळी आसनं रोज केल्याने योगा एक दिवस करून होत नाही, तुम्हाला रोज करावं लागतात. तेव्हा त्याचे बेनिफिट्स महिन्याभरात तुम्हाला मिळायला लागतात. नक्कीच तुमच्या गर्भाशयाचं कार्य सुधारून तुमचे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. त्याच्यानंतर आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा आपले जे
आपले हॉर्मोन्स कशाने इम्बॅलन्स होतात, हे सगळे जेव्हा त्रास आपल्या शरीरात होत असतात, तेव्हा आपलं आपोआपच मानसिक आरोग्य बिघडतं. मला हे होतंय, मला ते होतंय, हा विचार करून करून आपण स्ट्रेसमध्ये जात असतो आणि त्यामुळे ते मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर आपोआप त्याचा परिणाम हॉर्मोन्स म्हणून हॉर्मोन्सचं कार्य पण बिघडतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही प्राणायाम करायला सुरुवात करता, तेव्हा पहिल्यांदा सुरुवात करताना डीप ब्रीथिंग म्हणजे दीर्घ श्वसनाने करायचं. त्याने काय होतं, तर तुमचं मेंटली जो तुम्हाला त्रास आहे, स्ट्रेस आहे किंवा तुमचं ब्रीदिंगवरचा कंट्रोल गेला आहे ते नॉर्मल व्हायला मदत होते. सुरुवात कायम डीप ब्रीदिंगनी करायची. त्याच्यानंतर तुम्ही नाडीशुद्धी प्राणायाम करू शकता. सूर्यनाडी प्राणायाम आहे, चंद्रनाडी प्राणायाम आहे. ह्याने काय होतं, तर तुमच्या दोन्ही नाड्या शुद्ध तर होतातच, पण तुमचं संतुलन होतं. चंद्रनाडी, सूर्यनाडी म्हणजे शरीरामध्ये थंडावा आणि उष्णता ह्याचा एक बॅलन्स व्हायला लागतो. त्याचाही त्रास जो काही त्रास असेल तो कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर अनुलोम विलोम तर सगळ्यांना माहिती आहे, कॉमन प्राणायाम आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे प्राणायाम जेव्हा आपण करायला लागतो, कपालभाती प्राणायाम आहे, ह्याने काय होतं, तर आपल्या गर्भाशयाचं कार्य सुधारतं. कपालभातीने गर्भाशयाचं कार्य सुधारतं. बाकीच्या प्राणायामाने तुमची मेंटल कार्य सुधारतं. म्हणजे काय, तुमचा मेंदू जो स्ट्रेसमध्ये आहे त्याला कुठेतरी स्टिम्युलेट होऊन त्याचं कार्य सुधारतं आणि ह्याचा एकत्रित परिणाम आपल्या बायकांच्या शरीरावर होत असतो. आणि जेव्हा हा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो, तेव्हा आपोआपच PCOD आणि PCOS सारखे जे डिसीज आहेत, सिंड्रोम्स आहेत, त्याचं प्रमाण कमी होऊन, त्याचा त्रासाचं प्रमाण कमी होऊन ते नियंत्रित येतात आणि आपलं आयुष्य चांगलं होतं. आत्ताच मी तुम्हाला सगळ्या प्राणायामांची माहिती दिली, योगासनांची माहिती दिली आणि सगळ्यात अजून महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, तर आपलं डाएट, संतुलित आहार, जो आपला आजकाल सगळ्यांचा बिघडलेला आहे. आपण आपल्या मुलीसुद्धा म्हणजे आता ज्या कॉलेज गोईंग मुली आहेत, त्या जाऊन बऱ्याच वेळा असं होतं की बाहेरच खातात. मग ते काय खात आहेत, काय नाही खात, यांचं लक्ष नसतं. भूक लागली म्हणून खायचं म्हणून बाहेर जाऊन त्या खातात आणि त्याच्यातनंच काय होतं की हे जास्त प्रमाणात वाढतं. PCOD तर बघितलं गेलं आहे की PCOS तरी हा सिंड्रोम आहे, हा जेनेटिकली तर येतोच, पण PCOD हा बरेच वेळा मुलींना नंतरसुद्धा म्हणजे बघायला मिळतो की वाढतोय किंवा येतोय, कारण बाहेरचं खाणं, अनियमित झोपणं, बायोलॉजिकल क्लॉक सगळं गेलेलं असतं. रात्री 2-2, 3-3 वाजता मुलं-मुली झोपायला लागलेत आजकाल. त्याचाही परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो, कारण त्यांनी हॉर्मोन बिघडणं हे तर सगळ्यात मेन घडतं. कारण रात्रीचे मलाही आता मुलं आहेत, त्याच्यामुळे मला माहिती आहे की 3-3 वाजता, 2-2 वाजता रात्रीचे झोपतात. तोपर्यंत स्क्रीन टाईम चालू असतो. डोळ्यांची पण वाट लागत असते, ब्रेनची वाट लागत असते. या सगळ्यात हॉर्मोन्स बिघडतात आणि ते त्यांच्या लक्षात येत नाही. पण ॲज अ पेरेंट आपण काय करू शकतो, तर त्यांना हेल्दी आहार देऊ शकतो आपल्या मुलांना आणि आपणही बायका घेऊ शकतो तो. त्याच्यामुळे आहारावरती खूप जास्त लक्ष देणं, वेगळं काहीही डाएटमध्ये करायचं नाही. जे आपल्याला आजी-आजोबांनी शिकवत आलेले आहेत, आपली पणजी, सगळे जे काही घरामध्ये आपण नॉर्मल जेवत आलेलो आहे, प्रत्येकाच्या घरात एक ठरलेलं असतं जेवण. ते जे आपण जेवत आलेलो आहे, ते सोडून काहीही वेगळं करायला जायचं नाही. ते अतिशय उत्तम आहार आहे. रोजचं भाजी, पोळी, भात, वरण, कोशिंबीर, त्याच्याने काय होणार आहे, तर तुमचे हॉर्मोन्स नॉर्मल होणार आहे. आपण सोशल मीडियावर खूप बघतो, हे खा, ते खा, हे एवढं खा, प्रोटीन्स एवढे खा. पण आपल्याला जर ते जमत नसेल, पूर्णपणे तसंच वागणं, तर आपण आहे ते तसं लाईफस्टाईल जगायला काय हरकत आहे? जे आपल्याला पूर्वीपासून शिकवत आलेले आहेत किंवा आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे, त्या खाण्याने अपाय तर काही झालेले नाही आहेत. आपल्या आजीचं आयुष्य बघितलं, आजोबांचं आयुष्य बघितलं, पणजीचं आयुष्य बघितलं, तर उलट ते जास्त जगलेले आहेत आणि त्यांचं आयुष्य जास्त छान गेलेलं आहे. आपण त्यांना सारखं सतत आजारीसुद्धा बघितलेलं नाही आणि त्यांचं आयुष्याचं पण बघितलं असेल तर एज खूप जास्त 80, 90, 95 पर्यंत ही लोकं जगलेली आहेत. कशामुळे? तर त्यांचा आहार हा ठरलेला होता. त्याच्यात फार काही बदल न घडवता त्यांनी तो कायम ठेवलेला होता. आपण रोज काहीतरी बदलत असतो. आज हे आलं, हे नवीन ट्राय करा. ते आलं, ते नवीन ट्राय करा. ह्याच्याने काय होतं, शरीरावर आपल्या वेगवेगळे चुकीचे परिणामसुद्धा होत असतात. हे तर शरीर आहे ना, तो किती वेगवेगळे चेंजेस सहन करणार. त्याच्यापेक्षा जे घरात शिजतंय, जे घरात आहे ते चांगलं प्रमाणात तुम्ही खा. त्याचे योग्य परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहेत. उगाचच फॅट वाढणार नाही आहे. त्याच्यात सगळं असतं. फायबर असतं, फॅट सगळंच असतं त्याच्यामध्ये, काय नसतं. परिपूर्ण आहार आपण घरातलाच म्हणतो का हॉटेलमधला परिपूर्ण आहार आहे? नाही ना. तर घरात जे शिजतं ते आपणही खा, आपल्या मुलींनाही द्या. ॲटलीस्ट एक वेळचं जेवण तरी, मी तर म्हणते ब्रेकफास्ट आणि एक वेळचं जेवण तरी घरातच करावं. त्याच्याने तुमचं शरीर जास्त व्यवस्थित आणि आरोग्यपूर्ण राहणार आहे. आणि हे जे डिसीज आहेत PCOD, PCOS सारखे, त्याच्यावरती कंट्रोल येणार आहे. सो योग्य आहार घेतला तर ह्या 2 डिसीजमध्ये जे काही तुमचं वजन वाढतं, जे काही तुम्हाला त्रास होतात वेगवेगळे, ते त्रास होणार नाहीत.
कमी प्रमाणात होणार तर आहेत, काही झाल्या म्हणल्यावर आपल्याला होणार तर आहेच आहे, पण त्याचं प्रमाण कुठेतरी कमी होईल. त्याच्यामुळे आहाराकडे आणि व्यायामाकडे 100% लक्ष दिलं तर ह्या आजारांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येतं. हे मी प्रत्येक वेळीच तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे कुठल्याही बाकीच्या गोष्टींना बळी न पडता जे तुमच्या शरीरासाठी योग्य आहे, जे तुम्हाला पचतंय, जे खाऊन तुम्हाला आनंद मिळतोय ते खा, म्हणजे तुमचं शरीर आणि मन निरोगी राहील. तुम्हाला आज जी काही माहिती मी दिली ती तुम्हाला आवडली असेल असं मी समजते आणि तुम्हाला दरवेळी आम्ही सांगतोच की स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला असतो, तिथे तुम्ही कधीही कॉल करू शकता. तुमचे काहीही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.